आहे. दोन संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. त्याने म्हणतात की दोन संख्या आहेत, त्यांच्यामधील फरक 3 आहे. संख्यामधील फरक 3 आहे म्हणजे त्यांची वजाबाकी 3 आहे. त्यांच्या वजाबाकीचं उत्तर 3 आहे. मोठ्या संख्येचे तिप्पट आणि लहान संख्येचे दुप्पट. मोठ्या संख्येचे तिप्पट म्हणजे जी काही मोठी संख्या मानतो त्याला 3 ने गुणाकार करायचं आहे, आणि लहान संख्येचे दुप्पट म्हणजे जे काही लहान संख्या मानतो आपण त्याला 2 ने गुणाकार करायचं. दुप्पट म्हणजे 2 ने गुणाकार, तिप्पट म्हणजे 3 ने गुणाकार. यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. तर आपण मानू लहान संख्या मोठी संख्या x व लहान संख्या y म्हणू. मोठी संख्या x व लहान संख्या y म्हणू. मग पहिल्या अटीनुसार पहिली अट काय सांगते? दोन संख्यामधील फरक 3 आहे. म्हणजेच मोठ्या संख्येतून मी जर लहान संख्या वजा केली तर उत्तर 3 मिळते. फरक 3 म्हणजे वजाबाकी 3. मोठी संख्या x आहे आणि लहान संख्या y आहे, यांच्यामधील फरक म्हणजे -y बरोबर 3. हे झालं समीकरण 1. आता दुसरी अट अशी सांगते की दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते? मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या x आहे, त्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x. मोठ्या संख्येची तिप्पट 3x. लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या आपण y म्हणलो, त्याची दुप्पट म्हणजे 2y. यांची बेरीज 19 आहे. हे झालं समीकरण 2. आता हे समीकरण 1 आणि समीकरण 2 मिळालेले आहेत. आता पुढं हे दोन्ही समीकरण आपल्याला सोडवण्यासाठी कोणत्या तरी एका चलाचे x किंवा y चलाचे सहगुणक सेम पाहिजेत. इथं xचा सहगुणक 1 आहे, इथे xचा सहगुणक 3 आहे, इथे yचा सहगुणक -1 आहे, काय नाही म्हणजे 1 असतो, -1 आहे, आणि इथे yचा सहगुणक 2 आहे. सो कोणत्याही चलाचा सहगुणक सेम नाही, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सहगुणक सेम करून घ्यावं लागेल. मग आपण काय करूया, yचा सहगुणक सेम करून घेऊया. ओके. मग इथे yचा सहगुणक 2 आहे आणि इथे yचा सहगुणक 1 आहे. म्हणजेच मला या समीकरण 1ला 2 ने गुणाकार करावं लागेल. म्हणजे इथं 2 होते, 2y. ओके. हे 2y आणि हे 2y समान होतात. म्हणून समीकरण 1ला 2 ने गुणू. ओके. समीकरण 1ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 आहे आपलं x - y बरोबर 3. आता या समीकरणाला आपल्याला 2 ने गुणाकार करायचं आहे. म्हणजे आपण डावीकडे हे 2 ने गुणाकार करतो आणि उजवीकडे हे 2 ने गुणाकार करतो. मग 2 ने गुणाकार केल्यावर 2x होईल. इथं 2 गुणिले -y -2y 3 2 6. जेव्हा संख्याने गुणाकार करतो ना, फक्त सहगुणकाला गुणाकार होतो. 2 गुणिले तर काय नाही म्हणजे 1 राहते. सो 2 1 2 2x. इथेही -1, 2 गुणिले -1 -2 yला y. अशा प्रकारे आपल्याला एक नवीन समीकरण मिळालेलं आहे, समीकरण 3. आता समीकरण 2 आणि 3 पहा. इथे -2 + 2y आहे आणि हे -2y आहे. yचा सहगुणक सेम झालेला आहे, म्हणून इथं विरुद्ध संख्या असल्यामुळे हे +2y आणि -2y हे विरुद्ध पद आहेत एकमेकांचे. यांची बेरीज केल्यावर डायरेक्ट कट होतात. सो समीकरण 2 आणि 3ची मी बेरीज करतो. समीकरण 2 व 3ची बेरीज करू. ओके. सो समीकरण 2 लिहून घेऊया. 3x + 2y बरोबर 19. 3x + 2y बरोबर 19. समीकरण 3 आहे 2x - 2y बरोबर 6. त्यांची बेरीज करायचं आपल्याला. बेरीज करताना
खालचे जे संख्या आहेत ना, खालचे जे पद आहेत त्यांचे चिन्ह बदलत नाहीत. सो इथे 3x आणि हे प्लस 2x, 3x आणि 2x 5x होतो. हे प्लस 2y आणि मायनस 2y हे विरुद्ध पद आहेत, कटतात, यांचं 0 होईल. 19 आणि 6 याची बेरीज 25 बरोबर. आता हे xला x, हे 25. आता हे 5 गुणाकारात आहे 5x, सो इकडं भागाकारात येईल. 5 1 5 5 5 25, x बरोबर 5. x बरोबर 5 मिळालेला आहे. म्हणजेच x म्हणजे काय, आपल्याला मोठी संख्या मिळालेली आहे. आता लहान संख्या y काढूया. कोणत्याही एका समीकरणात ठेवू, आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. xची किंमत 5 आली आहेत ना, सो आपण या xच्या जागी ठेवू 5, आपल्याला y मिळेल. x - y बरोबर 3. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे x - y बरोबर, फरक किती आहे, x - y बरोबर 3. x - y बरोबर 3. आता xची किंमत मिळालेली आहे 5, इथं ठेवून टाकायचं. 5 - y बरोबर 3. इथे मायनस वायला -y, इथे 3, इकडे +5 आहे, सो इकडे येऊन -5. हे -y, 3 - 5 -2, मायनस कटतो, सो y बरोबर 2. y काय आहे, आपली लहान संख्या आहे. म्हणून आपल्याला काय मिळाले, म्हणून मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2 मिळाली. म्हणून त्या दोन संख्या कोणकोणत्या आहेत, 5 आणि 2 आहेत. 5 आणि 2 आहेत. अशा प्रकारे उत्तर झालं.